तर मैत्रिणींनो, दोन प्रकारच्या वड्या बनवल्या आहेत मी. एक गोड आंबट आणि एक साध्या. तर बघूया आपण कशा बनवल्या गेल्या आहेत. रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मैत्रिणींनो, आपण आज आळूच्या पानांच्या वड्या बनवणार आहे, छोट्या छोट्या असं ताव्यावर. तर मी हे आळूचे 2-2.5 मोठे मोठे पान होते, जरा मध्यम मध्यम मोठे. तर 2-2.5 मी असं पान असं कापून घेतलेले, आणि धुवून कापून घेतले. हे असे असले ना मध्ये मध्ये, ते असे काढून टाकायचे जाड जाड. तर त्याच्यामध्ये मी ही एक हिरवी मिरची, 4-5 लसूणच्या पाकळ्या आणि कोथिंबीर हे टाकते याच्यामध्ये. आणि मीठ टाकायचं. आणि बेसनचं पीठ टाकायचं. किती बसतं बघू आपण बेसनचं पीठ. लागतं टाकायचं. थोडीशी हळद टाकायची. आता आपण 1 कप टाकून दिलाय पूर्ण. अजून लागेल थोडा, अर्धा कप. आपल्याला जास्त टाईट पण नाही बनवायच्या त्या वड्या, जास्त पीठ नाही टाकायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने दिसलं पाहिजे ते. फक्त जास्त रफ येतील मग जास्त पीठ टाकल्याने. तर असं आपल्याला फक्त बाइंडिंग करायचंय पानांना छान. एकदम कमी नाही, जास्त नाही असं. तरी पण आपण 1.5 कप पीठ टाकून दिलेलं आहे. 1.5 कपला थोडं जास्त. अशा पद्धतीने दिसतंय ते. तर आता आपल्याला पॅनवर किंवा तव्यावर या वड्या टाकायच्या आहेत आपल्याला. आता याच्यातलं अर्ध पीठ आहे ना, मी 2 प्रकारच्या वड्या बनवायच्या मला. तर आपण अर्ध पीठ याच्यात टाकणार आहे मी. याच्यात अर्धा लिंबू मी रस काढून घेतलेला आहे. आणि याच्यात साखर टाकायची, 1-2 चमचे. 2 चमचे साखर आहे ही. आणि अर्धा लिंबू टाकलेला आहे. आता याच्यातलं अर्ध पीठ आपण इकडे टाकणार आहे. म्हणजे खट्ट्या मिठ्या वड्या आणि या साध्या वड्या असं होणार आहे ते. आता दोघं तव्यावर टाकणार आहे आपण. असे गोड आंबट पण छान लागतात त्या. असं भिजवून घ्यायचं व्यवस्थित. आता आपण गॅस पेटवू. मी आळूचं पान पाटावर ठेवून असं लाटण्याने असं लाटून घेतलं आधी, मग धुतलं त्याला.
कारण की काय वेळेस असे बारीक बारीक काटे असतात ना, मग त्याच्याने आपली जीभ खाजते. मग मी ते असं लाटून घेतलं म्हणजे काटे मोडून जातात असं म्हणतात. आणि मग त्यानंतर मी कापले त्यांना 2. छोटे असले तर काही प्रॉब्लेम नसतो, थोडे मोठे असले तर मग त्यांना तसं करावं लागतं. तर आता पॅन वर आपण तेल टाकू थोडं. एक 1.5 पळी तेल टाकलं मी. तर अशा पद्धतीने तावा ठेवलाय मी इथं. 1.5 पळी टाकून द्यायचं तेल. थोडं जिरं टाकून द्यायचं, नाही टाकलं तरी चालतं. गॅस कमी करून द्यायचं आणि असे छोटे 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 टाकायचे. थोड्या थोड्या अंतराने टाकून द्यायचे. असं डायरेक्ट थालीपीठ सारखं बी टाकून दिलं तरी पण छान लागतं ते. असं पीठ बाइंडिंग होईल असं टाकत राहायचं. अशी पातळ पातळ अशी टाकायची, त्यांना जास्त मोठे मोठे नाही टाकायचे, नाही तर रफ लागतं मग ते खायला. तर याच पातेल्यात असं पाणी टाकून घ्यायचं आणि असं पाणी असं सगळीकडून पसरवून द्यायचं पाणी. साधारण 1 कप पाणी टाकून दिलंय मी. त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं असं. अशाच पद्धतीने आपण टाकून दिले आहेत मी, बघू शकता. या गोड आंबट आहेत आणि या साध्या आहेत. मंद गॅसवर होऊ द्यायचं त्यांना, वाफवू द्यायचं छान. 3-4 मिनिटं झालंय मैत्रिणींनो. त्याला उलटावून द्यायचं, अशा पद्धतीने उलटावून द्यायचे. त्या दिशेने शेकले गेले ते उलट्या दिशेने. आता उलटे करून दिले त्यांना खालच्या दिशेने पण, खालच्या बाजूने पण छान थोडेसे असे असा रंग येऊ द्यायचा. अजून झाकण ठेवून द्यायचं 2-3 मिनिटं, मग छान वाफलं जाईल ते आणखी. पान कच्चं लागायला नको. साधारण 1 कप पाणी टाकलं तर ते आटून जातं आणि पान पण शिजून जातं. पाऊण ते 1 कप पाणी लागून जातं त्याला. त्याच्यात अजून पाणी आहे, उलटलं नाही जाणार ते.
अजून थोडं आटू द्यावं लागेल ते. बघू शकता मैत्रिणींनो, दोघं बाजूने मी त्यांना छान असं उलटपलट करून शेकून घेतले असे, आणि छान शिजून गेले. पान पण टेस्ट करायचं, पान शिजलं का बघायचं. असं तेवढं 1 कप पाणी टाकल्याने होऊन जातं ते. अशा पद्धतीने छान ब्राऊन कलर आलेला आहे त्यांना, बघू शकता. एकदम भारी चव लागते याची, आंबट गोड आहे हे. आता हे झालेले आपण उतरवू. हे पाहून घेऊन झालं का, याला पण एकदा उलटवून दिलंय मी. अशा पद्धतीने हे पण छान झालेलं आहे, शिजून गेलं हे पण, बघू शकता. आणि हे असं थोडंसं किंचित किंचित ओलसर असलं ना, आणखी छान लागतं ते. राहू द्यायचं हे ओले पण आपण. तर करून बघा, फार सुंदर लागतात अशा पद्धतीने. तर बघू शकता मैत्रिणींना, आपल्या अळूच्या वड्या अशा पद्धतीने मी बनवलेल्या आहेत. दोघांची चव अप्रतिम लागते, बनवून पहा, भारी लागतात एकदम. एक आंबट गोड आहेत आणि या खारट सिंपल आहेत, साध्या. सबस्क्राईब करा. थँक्यू.